आता मला मॉनिटर थोडं दिला ना ना आ आ करता येत नाही म्हणतो तो. नाही का? मेसेज येतो लगेच. रोटेट नाही होत. रोटेट नाही करता. नाही काहीतरी असेल. हा आता येतंय सगळं. आता घेतलं मागे मी. मागे घेतलं ना. हा मागे घे. आणि मध्ये झालं असतं तर मला वाटतं सगळं बरोबर मध्येच आहे आपण. हो.
थोड़ी मॉनिटर लगना थोड़ी हार्मोनियम थोड़ा बेस पण नहीं हार्मोनियम बाहेर पाहिजे अजून थोडी बाहेर अजून बोलायला माझ्या आवाजाबरोबर थोडी हार्मोनियम वाजून पाहिजे हां ओके सिद्धार्थ हात तानपुरा कमी झाला तानपुरा खूपच कमी झाला हा ठीक आहे मॉनिटर थोड़ा थोड़ा बेस पड़ थोड़ा
रिहर्सल येते थोडे. आ आ आ ओके. रिहर्सल येते तिला. मॉनिटरला थोडा चालू. ओके. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमच्या सगळ्या मित्रपरिवारांचं, आईच्या भजनी मंडळातल्या सगळ्या महिला मंडळाचं आणि सगळ्या आप्तेष्ट आणि आमच्या परिवारातल्या सगळ्या सदस्यांचं माझ्या वडिलांच्या 3ऱ्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. म्हणता म्हणता 3 वर्ष निघून गेली, कळलं पण नाही. पण आम्ही जो हा एक कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या सहयोगाने सुरू केला आहे, त्याला जो प्रतिसाद सगळ्यांनी दिलाय ते बघून आमचं दरवर्षी प्रोत्साहन वाढतंय. आणि हा असाच कार्यक्रम आम्ही दरवर्षी करण्याचं ठरवत असताना आशिष बरोबर वेगवेगळ्या संकल्पनाही डोक्यात यायला लागल्या होत्या. ह्या वर्षी कुठल्या गायकाला, नवीन गायकाला बोलवायचं हे डिसाईड करत असताना असं डिस्कस करत होतो की लोकल टॅलेंट आपल्या नाशिक मधले जे उभरते कलाकार आहेत आणि आशिषनी जे गुरुकुल चालू केलेलं आहे त्या गुरुकुलातल्याच विद्यार्थ्यांचा यावर्षी आम्ही कार्यक्रम करायचं नियोजित केलंय. तर या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आणि आशिषसाठी बिफोर वी स्टार्ट एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आज इथे उभं राहून मी मराठीत बोलतोय आणि माझ्या 9वी-10वीच्या माझ्या ज्या शिक्षिका आहेत मराठीच्या त्या पण इथे बसलेल्या आहेत. तर त्यांच्यासमोर इथे उभं राहून शुद्ध मराठी कसं बोलायचं याचं माझ्यावर फार दडपण आहे. तर एकदा वैद्य मॅडम साठी जोरदार टाळ्या होऊ द्या, ज्यांनी आणि माझ्या आईनी दोघींनी मिळून मराठीचं फाउंडेशन मला दिलेलं आहे. सो त्यासाठी एकदा परत धन्यवाद. आजचं जे युग आहे फेसबुक आणि इन्स्टाचं, ज्याच्यात 15 सेकंड पण आपण एक व्हिडिओ बघत नाही, अशा या युगात आपण इथे सगळे येऊन एक 1.5 तासाच्या कार्यक्रमाला एका जागी बसून हा सगळा कार्यक्रम एन्जॉय करणार आहे. ह्या सगळ्यातच ह्या कार्यक्रमाचं श्रेय आहे. आणि आय थिंक आपल्या सगळ्यांसाठी आणि तुमच्यातल्या रसिकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी वडिलांना 1 मिनिटासाठी श्रद्धांजली आपण अर्पित करूयात. त्याच्यासाठी मी सगळ्यांना विनंती करीन की एक उभं राहून 1 मिनिट आपण शांतपणे त्यांना श्रद्धांजली अर्पित करू. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.
हरि ओम. मी आता मोरुजकर सर, गुंडाळे काका, वराडे काका, यार्दी काका या सगळ्यांना निमंत्रित करू इच्छितो की त्यांनी पुढे येऊन दीप प्रज्वलन करावं. आशिष, तुला पण जर शक्य असेल तर 2 मिनिटं तुला उठावं लागेल. ॐ आनो भद्राक्रतो वोयन्तु विश्वतो दब्धासो अपरीतास उद्भिदाः देवानो यथा सद्मित्रुदे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवे दिवे बोधिपाभूतधारस्मै ज्योतिषां पतिरव्यया यावत् कार्यक्रम समाप्तिस्य तावत् त्वं सुस्थिरो भव. ओम शांति शांति शांति. आशिषला मी विनंती करेन की आता कार्यक्रमाची सूत्रता त्यांनी आपल्या हाती घ्यावी. आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांना परत विनंती की दाद देताना पुढे मागे बघू नका, जोरदार टाळ्या वाजवून सगळ्यांना दाद द्या आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा. नमस्कार. सर्वप्रथम सर्व दाते परिवार, दाते काकू, निखिल दादा आणि सगळेच दाते कुटुंबीय यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी सलग 3ऱ्या वर्षी मला इथे सेवेची संधी दिली. तर आजकालच्या या युगामध्ये सलग 3 वर्ष एखाद्या गायकाला गायला मिळणं हीच खरं तर खूप वेगळी गोष्ट आहे. कारण इतकी स्पर्धा आणि इतके कलाकार आणि इतके तयारीचे कलाकार आज आपण बघतो. यामध्ये अनेक नावं समोर असताना एकाच गायकावर इतका विश्वास ठेवून सलग 3ऱ्या वर्षी गायला मिळणे खरंच खूप भाग्याची आणि खूप छान गोष्ट आहे. त्याबद्दल मी विशेष आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाची संकल्पना जेव्हा काकूंची बोलताना ठरली तेव्हा मागच्या वर्षी आपण पुण्याचे कलाकार ऐकले होते आणि यावर्षी तशीच चर्चा सुरू असताना त्यांच्याकडनं किंवा निखिलदादाकडनं अचानक आलं की तुझं गुरुकुल आहे आणि या गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना आपण यावेळेला गायला देऊया. यासाठी मला एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया. कारण हा खरंच खूप अभिनव प्रयोग आहे. हे औपचारिक म्हणून मी बोलत नाहीये, खरंच सांगतो. कारण कलाकार असताना सुद्धा नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं असे लोक सुद्धा या युगात आहेत, हे सुद्धा खूप मोठं चांगलं लक्षण आहे. गुरुकुलबद्दल थोडं सांगतो की शास्त्रीय संगीत हे खऱ्या अर्थाने गुरुकुल पद्धतीने शिकवलं जावं किंवा शिकावं अशी एक आपल्या भारतीय संगीतामध्ये प्रथा आहे आणि तीच खरी
तेच खरं शिक्षण. आम्ही ज्या पद्धतीने शिकलो, मी आहे, सौरभ क्षीरसागर आज आपल्याकडे उपस्थित आहेत, त्यानंतर कृष्ण आहे, अमित आहे, दिव्या आहे, आम्ही सगळे शिकलो ते गुरुकुल पद्धतीमध्ये शिकलो आणि तेच शिक्षण आम्हाला माहिती आहे. क्लासचं शिक्षण आम्हाला कधी माहितीच नाही. त्यामुळे गुरुकुलामध्ये विद्यार्थ्यांना शिकवणं आणि त्याबरोबरीने त्यांना संधी उपलब्ध करून देणं आणि त्या संधी त्यांना जसं जसं शिकवत जातात तसे जसे ती मुलं घडत जातात, हे संस्कार आम्ही पण घेतले आहेत आणि ते पास ऑन करण्याची संधी आम्हाला या कार्यक्रमामुळे आज मिळते आहे. त्यामुळे खूप आनंदाची गोष्ट आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये मी गेले 2 वर्ष आपल्यासमोर गातोच आहे, पण आज माझे विद्यार्थी त्यांची सेवा सादर करणार आहेत. माझ्या काही नवीन कंपोजिशन्स आज जे मी नेहमी गातो ते आज मी म्हटलं जरा नको गाऊया. मी जरा माझी जी नवीन रचना काही 2-4 वर्षापूर्वी मी केल्या होत्या त्या मी 2-3 रचना सादर करेन आणि बाकी माझे विद्यार्थी सादर करणार आहेत. तत्पूर्वी थोडासा वेगळा विषय म्हणून मी एक आवाहन करू इच्छितो, जे मला अतिशय महत्वाचं वाटतं, की येत्या 20 तारखेला मतदान करायचं आहे. आज ही मला संधी मिळाली, त्याबद्दल मी खरं तर या विषयावर कुठलेही कलाकार कधी बोलत नाहीत आणि मीही तसा बोलत नाही. पण काय आहे की आपण हे बोललं नाही तर कोण बोलणार. त्यामुळे मतदान जरूर करा आणि मतदान करायलाच पाहिजे, तरच आपण काहीतरी बोलू शकतो की हे घडायला हवं किंवा ते घडायला नको. कारण काय, आपण घरात बसून मतदान करत नाही आणि मग नंतर सांगतो की आपण काही चेंज होत नाही म्हणून. सो मतदान करूनच हा चेंज होईल. त्यामुळे मतदान करूया आणि मतदान करून हे जे आपण प्रोत्साहन देतोय ते अजून मिळेल कदाचित या सगळ्या गोष्टींना. सो मतदान करूया आणि अजून चांगलं आयुष्य जगूया असं मला वाटतं. सो कार्यक्रमाची सुरुवात दरवर्षीप्रमाणे थोडा क्लासिकल 10 मिनिटं गातो. राग दुर्गा संध्याकाळचा राग आहे, अतिशय प्रचलित असा राग आहे. त्यामध्ये सखी मोरी रूम झुम ही जपताळातली बंदिश प्रचलित बंदिश आहे. 5 ते 10 मिनिटं गातो, त्यानंतर आम्ही सगळे मिळून तराना एक गाऊ आणि मग आपल्या आवडीची गाणी. रे नो रे दर देना
निदना दे सखी मोरी रूम झूम सखी मोरी रूम झूम सखी रूम झूम सखी मोरी रूम झूम सखी मोरी रूम झूम सखी मोरी रूम झूम रूम झूम सखी मोरी रूम झूम बादल गरजे बरसे बादल गरजे बरसे सखी मोरी रूम झूम सखी मोरी रूम झूम सखी मोरी रूम बादल गरजे बरसे बादल गरजे बरसे सखी मोरी रूम झूम सखी मोरी रूम झूम सखी सखी मोरी सखी मोरी सखी सखी मोरी सखी मोरी रूम झूम सखी मोरी रूम झूम सखी मोरी रूम झूम सखी मोरी सखी मोरी सखी 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 मोरी रूम झूम रूम सखी मोरी रूम झूम बादल गरजे सखी मोरी रूम झूम बादल गरजे गरजे सखी मोरी रूम झूम सखी मोरी रूम झूम
सारे मा पद प म रे सा रे धा प म रे धा सा रे म रे म रे सा ध प म प ध सा रे म रे प म ध प सा ध रे सा ध प म रे सा सखी
रे सखी 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 मोरे मबद मबद मरे सारे मबद सारे सब पद सखी मरे सखी मोरे सखी सखी मोरी रूम धूम सखी मोरी रूम धूम सखी मोरी सखी मोरी सखी मोरी रूम धूम
यानंतर पंडित वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल प्रसिद्ध गायिका आहेत, त्यांनी गायलेलं अतिशय सुंदर गीत जे आपल्याला कार्यक्रमाचं पहिलं गीत म्हणून नेहमी आपण त्या गाण्याला ओळखतो, असं गाणं आपण ऐकणार आहोत. प्रथम तुला वंदितो. राग यमनवर आधारित हे गाणं आहे. सादर करतायत अथर्व ठाकूर आणि साक्षी भालेराव. हे दोघंही माझ्याकडे गेले अनेक वर्ष शिकतात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रथम तुला वंदितो कृपाळा. प्रथम तुला वंदितो कृपाळा. प्रथम तुला वंदितो कृपाळा. गजानना गणराया. प्रथम तुला वंदितो कृपाळा. प्रथम तुला वंदितो कृपाळा. गजानना गणराया. प्रथम तुला वंदितो विघ्न विनाशक गुणिजन पालक. विघ्न विनाशक गुणिजन पालक. दुरित तिमिरहारका. दुरित तिमिरहारका. सुखकारक तू दुःख विदारक. सुखकारक तू दुःख विदारक. तूच तुझा सारथा.
वदना विद्याधीशा सिंदूर वदना विद्याधीशा गणाधिपा वत्सला तुझ ईश्वरा साय करावे तुझ ईश्वरा साय करावे आभव सिंधू कराव्या प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो गजवदनातव रूप मनोहर गजवदनातव रूप मनोहर शुक्लांबर शिवसुता चिंतामणी तू अष्टविनायक चिंतामणी तू अष्टविनायक सकलाची देवता रिद्धी सिद्धीचा वरादयाला रिद्धी सिद्धीचा वरादयाला त्यानंतर मी आपल्यासमोर सादर करतो आहे एक रामभजन. याचं विशेष म्हणजे कोविड काळामध्ये कोविड हा एक काळ होऊन गेला आपल्या इतिहासामध्ये आणि तो इतिहासच झाला खऱ्या अर्थाने. या काळामध्ये अनेक ज्या वाईट गोष्टी घडल्या त्यापेक्षा चांगल्या गोष्टी जास्त घडल्या असं मला वाटतं. कारण कोविड काळामध्ये जी शांतता आपल्याला हवी होती ती शांतता बऱ्यापैकी खास करून कलाकारांना जी हवी असते ती मिळाली. आणि या शांततेमध्ये बऱ्याच गोष्टी ज्या एका कलाकाराला ज्या शांततेतून तयार होतात त्या तयार झाल्या. या 2-4 वर्षामध्ये माझ्याकडनं नवीन रचना नवीन गाणी तयार झाली त्याला चाली मी लावल्या. आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कृपेने गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने माझ्यासमोर गाणी पण येत गेली आणि त्याला चाली लागत गेल्या. त्यापैकी हे पहिलं गाणं आहे मी चाल लावलेलं. आणि जे त्याच याच्यामध्ये मी घरी बसून रेकॉर्ड केलं होतं त्याच काळामध्ये आणि ते युट्यूबला टाकून ती प्रसिद्ध पण झालं बऱ्यापैकी. ते त्याला लाईक्स व्ह्यूज बरेच मिळाले. सो आज पहिल्यांदा ते गाणं स्टेजवर गातो आहे. श्रीराम जयराम जय जयराम हेच त्या गाण्याचं टायटल आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे या कोविडच्या पिरियडमध्ये मी ऑनलाईन खूप शिकवत होतो बरेच US च्या विद्यार्थ्यांना.
तर माझ्याकडे एक US ला ज्या शिकत होत्या त्यांचे वडील खूप चांगलं लिहितात. श्रीराम ढवळे, त्यांचं नाव पण श्रीराम आहे, श्रीराम ढवळे म्हणून ते असतात नागपूरला. तर त्यांनी सहजच मला एक लिहिलेलं गाणं पाठवलं की सर तुम्ही पाठवून ठेवतो, तुम्हाला जमतंय का बघा. त्यांनी पाठवलं आणि 10व्या मिनिटात ही चाल लागलेली आहे. मी नेहमी चाल लागलेली असं म्हणतो, ती लावलेली नसते. कोणी लावून ती चाल येत नाही, ती लागते. त्याला तुमचे आशीर्वाद असतात, काय असतात ते असतात, पण ती चाल लागते. तशी चाल लागून गेलेली आहे. ऐकते. जनि उपकारक नाम
रामचरणी विश्राम रामचरणी विश्राम स्मरावो श्रीराम जय राम जय जय राम 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 राम नाम हे बदतावा तेरा राम हे बदतावा तेरा राम नाम हे बदतावा तेरा राम नाम हे बदतावा तेरा राम नाम हे बदतावा ते मिटतील पापे शल्यमनीचे मिटतील पापे शल्यमनीचे स्पर्शुनी शिळा मुक्त अहिल्या स्पर्शुनी शिळा मुक्त अहिल्या जाणिवेच्या सरल्या सीमा जाणिवेच्या सरल्या सीमा गावुनी जय जय राम